नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजची रेसिपी आहे खमंग आणि खुसखुशीत अशी गुळपोळी. प्रवासात सुद्धा आपण ही नेऊ शकता. अगदी छान 8 ते 10 दिवस टिकून राहते. अजिबात चिवट किंवा वातट होत नाही आहे. एकदम सोपी पद्धत सांगितलेली आहे गुळपोळी बनवण्याची. इथे मी सगळ्या गुळपोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. हे बघा, सारण अगदी कडपर्यंत भरलेलं आहे. आणि एक आपल्याला तोडून दाखवते. एकदम छान खुसखुशीत झालेली, अजिबात वातट किंवा चिवट होत नाही. चला आता मग कृतीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम गुळपोळीसाठी पीठ भिजवून घेऊयात. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पाव कप बेसन पीठ घालायचं आहे याच्यामध्ये, म्हणजे गुळपोळी छान खुसखुशीत होते. मीठ घालायचं आहे पाव चमचा, मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 3 मोठे चमचे गरम तेलाचं मोहन घालायचं आहे. तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि घालायचं आहे. आधी चमच्याने मिक्स करायचं आहे, नंतर हाताने पिठाला छान चोळून घ्यायचं आहे. याच्यामुळे गुळपोळीचं जे आवरण असतं ते अजिबात वातट होत नाही किंवा चिवट होत नाही, छान खुसखुशीत होतं. आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसरच पीठ भिजवायचं आपल्याला. खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही आहे, थोडंसं घट्टच पीठ भिजवून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी ह्या कन्सिस्टन्सीचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 15 मिनटं आपण हे पीठ छानपैकी भिजवून घेणार आहोत. तोपर्यंत गुळपोळीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया. कढई गरम करायची आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप शेंगदाणे घातलेले आहेत मी. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत. गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. 4 ते 5 मिनटं लागतात शेंगदाणे भाजायला. आता काढून घ्यायचं आहे. ते बघा, छान भाजले गेलेले आहेत. आता तीळ घ्यायचे आहेत. अर्धा कप तीळ घेतलेले आहेत, ते पण छान भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. लो टू मिडियम फ्लेमवरतीच तीळ छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे तीळ पण भाजत आलेले आहे. त्याचा थोडासा रंग बदलू द्यायचा आहे, फक्त हलकासा लालसर रंग येतो याला. छान तडतड वाजायला लागतात आणि एक वास सुटतो. हे बघा, आता तीळ पण काढून घ्यायचे आहेत. छानपैकी भाजले गेलेले आहेत. आता याच्यामध्ये मी इथे पाव कप डाळवं घेतलेलं आहे, ते घालून घ्यायचं आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे. डाळवा फक्त 2 मिनटंच भाजायचं आहे, जास्त वेळ लागत नाही डाळवा भाजायला. हे बघा, 2 मिनटं मी इथे डाळवा भाजून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये पाव कप खोबरं घ्यायचं आहे, सुकं खोबरं. किसून घ्या किंवा डेसिकेटेड कोकोनट घेतलं तरी चालेल. अजून एखादा मिनटं आपण हे भाजून घेणार आहोत, खोबऱ्याला हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत. गॅस लो फ्लेमवरतीच ठेवायचं आहे. हे बघा, खोबरं आणि डाळवं छान भाजलेलं आहे. आता हे थंड होऊ द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. मी इथे शेंगदाण्याच्या साली काढत नाही आहे, साली सकटच वाटून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तीळ पण घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी वाटून घेतलेलं आहे, एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता डाळवा आणि खोबरंसुद्धा वाटून घ्यायचं आहे. डाळवा घातल्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही. जर आपण इथे डाळवं नसेल तर बेसनपीठ पण भाजून घालू शकता. 7 ते 8 मिनटं बेसनपीठ छान तेलावरती भाजून घ्या आणि मग घाला. आता याच्यामध्ये वेलची पूड घालायची अर्धा चमचा आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालायची आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी पाऊण कप गूळ घेतलेला आहे. गूळ बारीक चिरून घ्यायचं आहे. बघा, आता याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पाऊण कप गूळ एवढ्या प्रमाणासाठी पुरेसा होतो. हे बघा, इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिक्सचर घालून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवरती असं फक्त ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्सर चालू बंद करत छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे फक्त. हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे. आता एका ताटामध्ये काढून घेते. अगदी 1-2 महिनेसुद्धा हे मिक्सर छान राहतं बाहेर. हे बघा, इथे मी याचा गोळा करून घेतलेला आहे. अगदी छान एकजीव झालेलं आहे मिक्सचर. इथे आपलं गुळपोळीसाठी लागणारं सारण तयार झालेलं आहे. आता आपण गुळपोळी बनवायला घेऊया. हे सारण बाहेरसुद्धा छान टिकून राहतं 1-2 महिने. त्यामुळे आपल्याला हवं असेल तर आपण हे एक्स्ट्राचं पण बनवून ठेवू शकता. पीठ पण इथे आपलं छानपैकी भिजलेलं आहे. पुन्हा एकदा पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता ज्या साईजच्या गुळपोळ्या आपल्याला करायच्या आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हे बघा, आता याची पारी करून घ्यायची आहे. हे बघा, असा वाटीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे. जेवढ्या गव्हाच्या पिठाचा गोळा घेतला होता तेवढंच सारण घेतलेलं आहे. मी सारणाचा गोळा करून घेतलेला आहे. आपल्याला हवा असेल तर मोकळं करून पण घालू शकता सारण.
आता हे पॅक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे. हे बघा, आणि असं हातानेच फ्लॅट करून घ्यायचं आहे, म्हणजे सारण अगदी कडपर्यंत छान पसरतं, छान स्प्रेड होतं आतमध्येच. हे बघा, आता थोडंसं सुका पीठ घालून घ्यायचं आहे आणि गुळपोळी लाटून घ्यायची आहे. पोळी अगदी सहज लाटली जाते, लाटताना अजिबात फाटत नाही. थोडी हलक्या हातानेच लाटून घ्यायची आहे. हे बघा, जास्त जोर द्यायचा नाही आहे, अगदी सहज लाटली जाते. आपल्याला जितपत पातळ हवी आहे त्यानुसार पोळी लाटून घ्यायची आहे. हे बघा, सारण अगदी कडपर्यंत छान पसरलेलं आहे याच्यामध्ये. एका साईडला मी तवा गरम करत ठेवलेला आहे. इथे पोळी लाटून झालेली आहे. आता तव्यावरती घालून घ्यायची आहे. गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे सुरुवातीला, नंतर हाय टू मीडियम फ्लेमवरती पोळी भाजून घ्यायची आहे. एका साईडने थोडीशी झाली का पलटी करायची आहे आणि दोन्ही साईडने छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. मी आता याला तेल लावून घेणार आहे. आपल्याला हवं असेल तर तूपसुद्धा लावून घेऊ शकता. मी थोडंसं तेल लावून घेते. हे बघा, एकदम छान फुलतात ह्या गुळपोळ्या आणि चवीलाही खूप छान खमंग अशा लागतात. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. हे बघा, पोळी दोन्ही साईडने छान खरपूस अशी भाजलेली आहे. आता एका जाळीवरती काढून घ्यायच्या त्या पोळ्या, म्हणजे गरम असताना त्याला घाम येत नाही आणि पोळी अशी चिकट होत नाही. हे बघा, एका जाळीवरती काढून घ्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर डब्यात भरायची आहे. त्यामुळे पूर्णपणे थंड करून घ्यायच्याच. याच पद्धतीने मी बाकीच्या पोळ्या पण करून घेते. हे बघा, एकदम छान होतात, चवीलाही खूप छान लागतात. हिवाळा चालू आहे तर हिवाळ्यामध्ये ह्या गुळपोळ्या नक्की करा, किंवा संक्रांतीला सुद्धा ह्या गुळपोळ्या बनवल्या जातात. तर नक्की बनवून पहा ह्या पद्धतीने आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा, इथे मी सगळ्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत. एकदम छान झालेल्या आहेत गुळपोळ्या. एक आपल्याला तोडून दाखवते. सारण छान कडपर्यंत अगदी भरलं गेलेलं आहे बघा, आणि खूप छान खुसखुशीत अशा झालेल्या आहेत पोळ्या. अजिबात वातट किंवा चिवट होत नाही ह्या पद्धतीने बनवल्या तर नक्की ह्या पद्धतीने संक्रांतीला गुळपोळी करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा. प्रवासात सुद्धा आपण ही नेऊ शकता. अगदी 8 ते 10 दिवस छान टिकून राहतात त्या गुळपोळ्या. तर नक्की ह्या पद्धतीने गुळपोळी बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.